तर या ठिकाणी आपण पाहताय विरोधकांकडून विधान भवनाच्या पायऱ्यांवर अशा पद्धतीने आता घोषणाबाजी जी आहे ती केली जाते। आता काही वेळातच कामकाजाला सुरुवात होणार आहे, मात्र तत्पूर्वीच शिंदे गटाचे आमदार आणि या ठिकाणी महाविकास आघाडीच्या आमदारांकडून अशा पद्धतीने घोषणाबाजी केली जाते। प्रश्न असा आहे जे आता त्यांच्यामध्ये चालू आहे ते आम्ही दाखवण्याचा प्रयत्न केलेला आहे, ह्याच्या व्यतिरिक्त दुसरं काही नाही आहे। करतात आणि आंदोलन म्हणतात की किस्सा खुर्चीच्या वतीने आणि सर्व ठीक आहे ना, विरोधकांना तर काहीतरी भांडवल पाहिजे, ते करतायत। कालचं जे काय आपल्या सरकारने योजना लागू केल्यात, मंजूर केल्यात, त्याच्यामुळे ते सगळे हडबडून गेले। योजना योग्य पद्धतीने योग्य पद्धतीने राबवता येणार नाही असं अरे त्या आम्ही बघू राबवायच्या का नाही राबवायच्या त्या तुम्ही बघा। अत्यंत चांगल्या प्रकारच्या योजना आम्ही राबवून दाखवतो तरच तुम्हाला सांगतो। तुम्ही काढता पाय घेतलाय आंदोलन नाही 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 पस्तावायचं काय कारण आहे? आम्ही समाधानी आहोत। एवढ्या लोकांना आमचे मुख्यमंत्री भेटतायत, आम्ही सामोरं जात आहेत, विकास कामं होत आहेत, गोरगरिबाला दवाखाना औषध पुरवठा केला जातोय, काही प्रसंग आला तर मुख्यमंत्री उभे राहत आहेत। पस्तावायचं कारण काय? आम्ही पस्तावलेलो नाही आहे, आम्ही समाधानी आहोत आणि नवीन योजनामुळे ते आता पस्तावतील हे तुम्हाला सांगतो। उद्धव ठाकरेंकडे पुन्हा जाणार तुम्ही? उद्धव ठाकरे तेच आम्ही दाखवतो, आम्ही चुकीचं काय दाखवत नाही। एक खुर्ची 12 भानगडी त्यांच्या चालू आहेत, आम्ही समाधानी आहोत। त्यांचं असं म्हणणं का उद्धव ठाकरेंना खुर्ची मिळवून आंदोलन चालू आहे? त्यांना खुर्ची मिळायचं आता काय कारण येतं? झालं ना, आता त्यांचा प्रयत्न